तुमच्या बाळासाठी तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी पडतोय का? सगळं काही करून बसले तरी सुद्धा मिल्क सप्लाय वाढत नाहीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3-4 टिप्स सांगणार आहेत की ज्यामुळे 100% तुमचा मिल्क सप्लाय इम्प्रूव्ह होणार आहे आणि प्लस बाळ हेल्दी आणि गुटगुटीत होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बाळाला फीड करताय ना, त्यावेळेस मनामध्ये स्ट्रेस, विचार आणि टेन्शन अजिबात काहीच नसलं पाहिजे. आई जेवढी जास्त स्ट्रेसमध्ये असते ना, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट दुधावरती पडतो आणि परिणामी ना मिल्क सप्लाय कमी येतो. त्याच्यामुळे अजिबात विचार करू नका. त्यानंतर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ती म्हणजे मनामध्ये अजिबात निगेटिव्ह विचार आणू नका की माझ्या बाळाचं पोट भरत नाहीये, मिल्क सप्लाय कमी येतोय. जेवढं तुम्ही निगेटिव्ह विचार करताना तेवढा मिल्क सप्लाय कमी येत जातो. देवानी बाळ दिलंय म्हटल्यानंतर त्याचं खाणं सुद्धा दिलेलं आहे, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक मिल्क सप्लाय तुमचा इम्प्रूव्ह होऊन जाईल. त्यानंतर थर्ड गोष्ट ती म्हणजे ना 8 दिवसाचं एक रुटीन शेड्यूल फिक्स करून घ्या की सगळं पातळ चुरून सगळं लिक्विड खायचं, अजिबात ड्राय काहीच खाऊ नका. बघा तुम्हाला 8 दिवसातच ना तुमचा मिल्क सप्लाय इम्प्रूव्ह झालेला दिसन. आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट ते म्हणजेच ना हायड्रेशन. सध्याला उन्हाळा तर चालूच आहे, पण तुम्ही तुमचं हायड्रेशन प्रॉपर मेंटेन ठेवा, वॉटर इनटेक वाढवा. जर पाणी जास्त जात नसेल तर लिंबू सरबत वगैरे घ्या, ज्युसेस वगैरे घ्या, त्यामुळे सुद्धा मिल्क सप्लाय वाढतो. या आहे ना 3-4 टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि जर मिल्क सप्लाय इम्प्रूव्ह झाला तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. आज जेवणामध्ये शिमला मिरची बनवली होती, ऑब्व्हियसली यांच्यासाठीच बनवली होती. मी पातळ खात असेल, जर घरामध्ये काही पातळ नसेल तर मी दुधासोबत सुद्धा चपाती खाऊन घेत असते. त्यानंतर यांनी ड्रायफ्रुट्स वगैरे आणलेले होते आणि आज इंस्टाग्रामच्या पेजवरती मला 365 डेज कंप्लीट झालेले आहेत, म्हणजेच 1 इयर कंप्लीट झालेले. सो असाच मला सपोर्ट करा, प्रेम करा आणि आतापर्यंत आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा. बाय.